या घटनेचा सूत्रधार कोण, हा अपघात आहे की घातपात आहे, याची शंका महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात अजूनपर्यंत आहे. आणि सरकार अजूनपर्यंत, मग केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, याच्या शेवटपर्यंत का पोहोचलं नाही? बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये याच्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण साधं सरकारने गुन्हा दाखल केला नाही. उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवारांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं की याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अजूनपर्यंत सीबीआय चौकशी झाली नाही, आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर प्रामाणिकपणे दिलं पाहिजे. कोणाला क्लीन चिट द्यायची, कोणाला नाही द्यायची, त्याच्यावरचं ते एकदम ठराविक कार्यक्रम असतो त्यांचा. पण एवढी दयनीय परिस्थिती विधिमंडळाच्या कामकाजातली मी पहिल्यांदा पाहतोय. आणि त्याच्यामुळे सरकारला जो पाशवी बहुमत आहे त्याचा माज आलेला काय, अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. विधिमंडळाच्या कामकाजाचंही सुद्धा त्यांना काही घेणे देणे नाही असं सरकार वागताना आम्ही पाहतोय. पण ठीक आहे, आता बोलायचं म्हणून बोलतोय. अध्यक्ष महाराज, खरं तर परवा झालेली घटना साताऱ्याची, त्याच्यामध्ये मंत्र्याला सुद्धा सोडलं जात नाही, पोलीस प्रशासनाकडून त्याला मारलं जाते. आज सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी ती भूमिका मांडली. आम्ही गेल्या 2 आठवड्यापासून अजितदादा जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांचं जे विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्याबद्दलची आम्ही सातत्यानं ही चर्चा व्हावी. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीची या पद्धतीची घटना झाल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये, नव्हे तर जागतिक पातळीवर याची चर्चा सुरू झाली की एखाद्या महत्त्वपूर्ण पदावर असलेल्या व्यक्तीचं विमान दुर्घटनेमध्ये आणि लँडिंगच्या वेळेस अशा पद्धतीची दुर्घटना कशी होऊ शकते, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि आज महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये ही दुर्घटना नाही, हे अपघात, ही दुर्घटना नाही, घातपात आहे, अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनात झालेली आहे. आणि ती पण माझ्या पण मनात आहे. हा घातपात आहे, अशा पद्धतीचं हे सगळं सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. अध्यक्ष महाराज, या ज्या कंपनी आहे VSR, या कंपनीचा रेकॉर्ड आपण पाहिला मागचा, तर ह्या कंपनीमध्ये सगळे जुने विमान, त्याला दुरुस्ती करून त्याला ज्या पद्धतीनं वापर केला जातो, आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज, ही घटना होऊन आता जवळपास 2 महिन्याच्या जवळचा कालावधी, म्हणजे 28 जानेवारीला ही घटना घडली, आणि आपण आता 23 मार्चमध्ये अध्यक्ष महाराज. म्हणजे एवढ्या मोठ्या कालावधीनंतर सुद्धा या घटनेचा सूत्रधार कोण, हा अपघात आहे की घातपात आहे, याची शंका महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात अजूनपर्यंत आहे. आणि सरकार अजूनपर्यंत, मग केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, याच्या शेवटपर्यंत का पोहोचलं नाही? अध्यक्ष महाराज, याची मागणी झाली की बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये याच्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण साधं सरकारने गुन्हा दाखल केला नाही. आताच नवनियुक्त आपल्या उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवारांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं की याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अजूनपर्यंत सीबीआय चौकशी झाली नाही. म्हणजे हे सगळे संशय जे आहे ते उलट वाढत चाललेलं आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीचं, राज्याच्या शासनामध्ये उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीची ही गत असेल, राज्याच्या मंत्र्याला पोलीसच मारतात, त्यांची आज अंगठी तुटून गेलेली आहे, ते मग अशी पट्टी बांधून आली. मग सर्वसामान्य लोकांचं काय? सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी असते, लोकांच्या हितासाठी असते, लोकांच्या सुरक्षेसाठी असते. पण या राज्यामध्ये सरकारच्याच लोक सुरक्षित नाही, तर मग या महाराष्ट्रातली लोक सुरक्षित आहे का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. जे प्रश्न मगाशी आमचे सहकारी तुपे साहेबांनी जे उपस्थित केले, हेच लोकांच्या मनात आहेत. मग सरकारला हे कळत नसेल? सत्तेमध्ये आहेत, केंद्राच्या सत्तेमध्ये सरकार तेच लोक आहेत.
दोन इंजिनचं सरकार. काय करायचं दोन इंजिनचं सरकार? आणि म्हणून अशा या परिस्थितीत अजितदादाच्या या विमान दुर्घटनेचं जे काही आपण स्थिती पाहतो त्याच्यामध्ये ही कंपनी तर बोगसच आहे. तिला अजून ब्लॅकलिस्टेड आपण केलं नाही. का मुद्दामून या सगळ्या तक्रारीकडे कानाडोळा सरकार करताय केंद्रातलं? आणि म्हणून मग स्वाभाविक आहे की लोकांच्या मनामध्ये ही मानसिकता येणं. मग याच्यामध्ये कोणी कट रचला असेल? कटामध्ये तर हलके लोक तर नसतील, खालचे लोक सगळे मोठेच असतील, कारण विमानातली दुर्घटना आहे. अनेक लोकांची नावं पुढे आणलीत. आपल्या विधिमंडळाचे आपले सहकारी रोहित पवारांनी तर बारामतीपासून तर दिल्लीपर्यंत रोज नवीन नवीन प्रश्न उपस्थित केले. अनेक केंद्रातल्या नेत्यांना जाऊन भेटलेत, पण त्यांच्या आवाजाला कुठं थारा लागत नाही अशी परिस्थिती लागलेली आहे. डीजीसीएने एक उत्तर मधल्या काळात दिलं की म्हणाला की झाडाला आपटलं आणि म्हणून त्या विमानाची दुर्घटना झाली. मी अध्यक्ष महाराज आपल्याला सांगतो, सकाळी उठलो आणि व्हॉट्सअपला एक व्हिडिओ आला, तातडीनं आवाज आला. मी म्हटलं कोणाचा हे असेल, तर बारामतीमधल्या आमच्या कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ पाठवला बरोबर 8:30 वाजता, 8:30 आणि त्या दुर्घटनेमध्ये त्यांनी सांगितलं की अजितदादा या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला, त्या विमानाचा ॲक्सिडेंट झाला. टीव्हीवर आपल्याला की थोड्या वेळात आपल्याला टीव्हीवरही बातम्या यायला सुरुवात झाल्या. आणि बातम्या यायला सुरुवात झाल्यानंतर जे काही चित्र आपल्याला पुढचं सामोरं आलेलं आहे ते उभ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेलं आहे. अध्यक्ष महाराज त्यावेळेस आपण जे चित्र पाहत होतो, जे टीव्हीवरही येत होतं, कुठं फिजिबिलिटी नव्हती तिथं. अध्यक्ष महाराज फिजिबिलिटी होती, विमान उतरत होतं, ते स्पष्ट दिसत होतं. ते तिरछे विमान उतरलं आणि तिथंच ते ब्लास्ट झालं. इथून ते नांदेडला जाणार होतं असं काही सांगण्यात येत होतं. मगाशी तुपे साहेबांनी जे काही प्रश्न त्याच्यात केला की त्याच्यात इंधन जास्त भरलं होतं काय, आम्हाला जे कळलं की त्याच्यानंतर ते नांदेडला जाणार होतं. आणि मग हे जे मेंटेनन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पुढे येतात आहेत. आखरी मगाशी तो एक प्रश्न तर बरोबर आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये सकाळी 6 वाजता ट्रॅफिक जाम असते असं एक सांगण्यात आलं, एक वातावरण निर्माण केलं. म्हणून वेळेवर तो दारू पिलेला पायलटच त्याचं बसवून टाकला आणि त्याच्या चुकीमुळे ॲक्सिडेंट झाला. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं. पण ह्या सगळ्या चौकशीच्या दप्तरात राहील. काही दिवसानंतर हे शांत होईल. पण या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेचं या सरकारबद्दलचा अविश्वास निर्माण व्हायला लागलेला आहे की जेव्हा या सरकारमधलेच लोक सुरक्षित नाही तर महाराष्ट्रातली जनता सुरक्षित नाही, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर प्रामाणिकपणे दिलं पाहिजे. उत्तर देण्यात एक्सपर्ट आहेत, मला माहिती आहे. पूर्ण कायदेशीर वकील, ते वकीलच आहेत पेशानं, आणि ते उत्तर कसे देतात ते आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला आता पाठ झालेला आहे. कोणाला क्लीन चिट द्यायची, कोणाला नाही द्यायची, त्याच्यावरचं ते एकदम ठराविक कार्यक्रम असतो त्यांचा. आणि म्हणून आम्हाला या अजितदादाच्या या विमान दुर्घटनेमध्ये वास्तविकता काय नेमकी याच्याबद्दलचं पूर्ण माहिती या ठिकाणी द्यावी. ATCचं असेल त्यांना, कारण की केंद्राचं सरकार आपलंच आहे, त्याच्यामुळे तुमच्याजवळ सगळे ते रिपोर्ट असतील. त्या पद्धतीचं एक माहिती या निमित्तानं राज्याच्या जनतेला त्यांनी द्यावी, ही भूमिका या ठिकाणी मी मांडतो. अध्यक्ष महाराज.